वाल्मिक कराडचा अर्ज कोर्टाने फेटाळला आहे। 24 तास मदतनीस मिळावा यासाठी कराडने अर्ज केला होता। कराडचा स्लीप एपनिया आजार त्याला असल्याचा दावा त्याने केलाय, मात्र कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे। वाल्मिक कराडनं कोठडीत हेल्पर मागितला, कोर्टानं अर्ज फेटाळला। सीआयडी कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराडनं आजारपणाचं कारण सांगत हेल्पर मागितला होता। या संदर्भातील वाल्मिक कराडचा अर्ज केज कोर्टानं फेटाळलाय। कोणतीही विशेष सुविधा देता येणार नसल्याचं सांगत शासकीय वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे कोर्टाने सीआयडीला निर्देश दिलेत। स्लीप एपनिया नावाचा आजार असून हेल्पर मिळावा अशी याचिका कराडनं कोर्टात केली होती, मात्र कोर्टानं ती फेटाळली। दरम्यान कुठल्याही आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। सीआयडीची कोठडी असताना तर अशा पद्धतीनं कायद्याचं राज्य चालू असेल तर खरोखर कायदा किंवा न्याय मिळेल का अशा प्रकारची भूमिका स्थानिक लोकांनी आणि जो आपले मूळ सरपंच संतोषांना त्यांच्या भावाने व्यक्त केली। मला वाटलं कुठल्याही व्यक्तीला कुठलीही व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये आणि मी सगळ्या मीडियाचे आणि सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानते की ह्यावेळी पूर्णपणे गेले 25 दिवस महाराष्ट्राचा संपूर्ण मीडिया आणि सगळ्याच पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने तुम्ही एकत्र उभे राहिलात। काय आहे स्लीप एपनिया आजार? स्लीप एपनिया हा झोपेशी संबंधित एक गंभीर श्वासोच्छवासाचा विकार आहे, ज्यामध्ये झोपेदरम्यान श्वास थांबतो किंवा कमी होतो। त्यामुळे रक्त